मुरगुड शहरामध्ये विसर्जन भक्तिमय वातावरणात पार पडले। नगरपालिकेच्या मूर्तिदान संकल्पनेस मोठा प्रतिसाद, तब्बल 4 ट्रॉली निर्माण जमा। श्री गणेशाला निरोप देण्यासाठी शहरातील वातावरण भक्तिमय बनले होते। मुरगुडचा आठवडी बाजार असल्यामुळे नागरिकांनी सायंकाळी घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी बाहेर काढले। टाळ, मृदंग, लेझिम, पारंपरिक वाद्यात समूहाने लाडक्या गणरायाला आणि गौराईला निरोप दिला। यावेळी आबालवृद्धांसह युवकांनी पारंपरिक वेशात नटून थटून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी ते बाहेर पडले होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। काही गावातून नदीमध्ये तर काही गावातून तलाव, विहीर, ओढ्यात तर अनेक गावातून काहिलीत गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं। तर गौराईचं निर्माल्य एका ठिकाणी संकलित करून ते सामुदायिक ठिकाणी खतासाठी विसर्जित केलं। मुरगुड नगरपालिकेतर्फे 4 ट्रॉली निर्माण गोळा करण्यात आला आहे। त्याचबरोबर मुरगुड नगरपालिकेने आवाहन केल्यानुसार अनेक भक्तांनी आपल्या गणेश मूर्ती कुंडात विसर्जित केला। मुरगुड नगरपालिकेतर्फे कुर्णी बंधारा, दत्त मंदिर घाट, तुकाराम चौक, सर पिराजीराव तलाव या ठिकाणी विसर्जन कुंड तयार करण्यात आले होते। शहरामधून 100च्या वर मूर्ती दान करण्यात आल्या। यावेळी मुरगुड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचारी ठिकठिकाणी थांबून होते। तसेच मुरगुड पोलिसांनी चोख बंदोबस्तही ठेवला होता। केके न्यूज साठी मुरगुड प्रतिनिधी ओमकार पोतदार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।